सुप्रिया सुळे यांच्याकरता रोहित पवार मैदानात उतरणार आहेत। बारामती मतदारसंघात रोहित पवार भेटीगाठी देतील। फुरसुंगी, बेकराई नगर, चंदवाडीसह अनेक जागांना रोहित पवार भेट देणार असल्याची आता बातमी समोर येते। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। बारामती मतदारसंघात रोहित पवार आता भेटी देणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्याकरता रोहित पवार आता मैदानात उतरलेले आहेत। बारामती मतदारसंघात रोहित पवार फुरसुंगी, बेकराई नगर, चंदवाडीसह अनेक जागांना भेट देतील। याच विषयी अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकरता आता रोहित पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत। नक्कीच सध्या दौरा करत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातील जी गावं आहेत त्या गावामध्ये हा त्यांचा दौरा आहे। फुरसुंगी, चंदवाडी, कुरळी, देवाची, बेकराई नगर यासह अनेक गावामध्ये हा त्यांचा दौरा आपण बघू शकतो की बैठका घेऊन विविध मतदाराशी ते संवाद साधत आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं की बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे जी गावं आहेत त्या गावामध्ये हा सगळा त्यांचा दौरा आहे। आपण पाहिलं की बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत होणार आहे आणि या सगळ्या लढतीमध्ये आत्तासाठी म्हणून जे आहेत ते भाष्य जे आहेत रोहित पवार हे सध्या मैदानात आहेत। वेगवेगळ्या गावामध्ये त्यांची सकाळपासूनच सगळी गाव भेटी सुरू आहे। आता सध्या जे आहे ते फुरसुंगी या गावामध्ये रोहित पवार मतदाराशी संवाद साधत आहेत। अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी गर्दी सुद्धा करताना दिसत आहेत। आपण पाहिलं की रोहित पवार जे आहेत कर्जत जामखेडचे आमदार जरी असले तरी त्यांचं पूर्णपणे सध्या मतदारसंघ जो आहे दौरा तो बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्याला दिसत आहे। आणि याच मतदारसंघात काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांच्यासाठी सुद्धा काही नेत्यांची बैठका झाल्याची माहिती समोर येत आहे आणि या बैठकीनंतर स्वतः रोहित पवार जे आहेत या सगळ्या गावामध्ये भेटीगाठी देताना दिसत आहेत। लागवी निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।